पद्धतीतून. काही लोक आपल्याला आर्थिक स्वरूपात मदत करतात, काही लोक वस्तू स्वरूपात मदत करतात. आता सोशल मीडियावरती इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब असेल, याच्यावरती माझे व्ह्यूवर्स खूप छान आहेत. म्हणजे माझे जवळजवळ एक 40 लाख लोक सबस्क्रायबर आहेत. मग त्याच्यातून लोक वाढदिवसाला इथंच येतात. आपला एक त्याच्याबद्दल की आपला महाडचा स्थानिक लोकांचा आपला आश्रमाचा एक ग्रुप तयार केलेला आहे. एखादी मदत लागली किंवा काही संपलं तर आपण त्या ग्रुपवर टाकलं तर लोक इकडची व्यावसायिक लोक आहेत, किराणा मार्केट व्यापारी संघटना आहे, ते आपल्याला अन्नधान्य पुरवते, काही भाजी मंडळीवाले आहेत ते लोक आपल्याला भाजी पुरवतात. असं जेवढं त्यांच्याने शक्य होतं तेवढं पुरवण्याचा प्रयत्न करतात ते. शासनाची तुम्हाला काही मदत आहे का, किंवा तुम्ही काय रजिस्टर झाले शासनाला किंवा ग्रँड अजून शासकीय मदत नाही, कारण आता येत्या नोव्हेंबरला आपल्याला 3 वर्ष पूर्ण झाले. एप्रिलपासून एप्रिलमध्ये आपण ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला सांगितलं. ॲप्लिकेशन एप्रिलला केलं तर नोव्हेंबरला आपल्याला पासआउट होतं. म्हणजे येत्या 2027 पासून ग्रँट चालू होऊ शकतो. पण त्याच्यात पण काही त्यांच्या नियम अटी आहेत की ज्यांचे KYC असतील तर त्यांना त्या लाभ घेता येईल. आता आपल्याकडचे भिक्षेकरी आहेत, त्याच्यामुळे त्यांचं आधार कार्ड असेल. आपण सदरील आपल्या महाडचे जे प्रांत ऑफिस आहे त्यांना आपण परमिशन केलेलं आहे, लेटर पाठवलं आहे की आम्हाला ॲटलिस्ट तुम्ही रेशनिंग कार्ड काढून द्या, जेणेकरून त्यांना काही ना काहीतरी चालू होईल. एखादा पुरावा त्यांचा सापडला बरं, त्यांची KYC नाही, त्यांचे आधार कार्ड नाही, मग त्या संबंधित ते जे महाडचे तहसीलदार आहे तर त्यांना इथं आणून त्याचं व्हेरिफिकेशन करून ते शासनाला रिपोर्ट पाठवू शकतो. भिक्षेकरी गृह रिपोर्ट पाठवल्यानंतर ते शासनाला म्हणजे अप्रूव्हल होऊ शकते, त्याच्यामध्ये हे करू शकतात. आता कसं झालंय की शासनाचे भिक्षेकरी गृह आहे, तर त्याच्यामध्ये नियम काय असतात, 1 वर्ष म्हणून सजा ठेवतात आणि 1 वर्षानंतर त्यांना पुन्हा पाठवतात. मग 1 वर्ष जर ते भिक्षेकरी म्हणून तुमच्या आश्रमामध्ये शासकीय आश्रमात राहतात, मग 1 वर्षानंतर पुन्हा ते भिकारी म्हणूनच राहतायत ना, रस्त्यावर पुन्हा त्यांना सजा म्हणून तुम्ही दिली, बरोबर की नियमाप्रमाणे तुम्ही त्यांना 1 वर्ष तुमच्या आश्रमात ठेवला, त्याचं सजा म्हणून का जेलमध्ये आपण ठेवतो तशा पद्धतीमध्ये 1 वर्षाने त्यांना सोडून देतात. मग त्यांना पुन्हा घरदारच नसतं, ते पुन्हा कुठे जातात, रस्त्यावरती. रस्त्यावर सापडल्यानंतर पुन्हा मग ते कंटिन्यू जर 1-1 वर्ष ते फक्त सजा करतात, त्याच्यामुळे तुम्हाला काही इम्प्रुव्हमेंटच नाही. त्यापेक्षा मग आपण कसं करतो, लोक मदतीवर सांभाळतो. माझं म्हणणं आहे की आता जे तुम्ही ज्यांना घेऊन आले, बरोबर, तो व्यक्ती जो आजारी होता, जो सुधारला, ज्याला माणूस की कळायला लागलं की मी माणूस आहे, मी भिकारी होतो, रस्त्यावर मला आणलं, तुम्ही आपल्या संस्थेच्या नावावर आणलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या मार्गावर तुम्ही जे चालता तुम्ही त्यांना सुधारलं, ते सुधारल्यानंतर त्यांच्यासाठी असं लोक उद्योग का करत असं. आता कसं आहे सर की जे इथे लोक आहेत आता जे स्टेबल आहे ते सगळे मनोरुग्ण आहेत, यांची कशी कधी व्हायब्रेट होते सांगता येईल. बरं, इकडे उद्योग म्हणून काय माहिती आहे का, आता बघायला गेलं तर इकडे आपण सुरुवातीला भाजी वगैरे करायचं, त्यांचं काहीतरी करमणूक म्हणून जे लोक व्यवस्थित झाले, ज्यांची फॅमिली भेटली, आपण त्यांना फॅमिलीमध्ये पाठवून देतो. कारण आपल्याकडे कसं होतं, एक तर जागा कमी पडते. मग जे लोक सुधारतात, ज्यांची फॅमिली भेटते, आपण त्यांना समजावतो की ठीक आहे, आता हा तुमचा मसाला मिसिंग असेल, तुम्ही स्वतःहून हकललेला असेल किंवा तो मिसिंग असेल, पण आज त्याची बदल करून तरी ते ॲटलीस्ट त्याला घरात घ्या, असं कन्व्हिन्स करून 17 लोकांना आपण पाठवलेलं आहे. 17 लोकांना. आता कसं